नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. बेसिक मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, मॅट्रिसेस चॅप्टर आपलं सुरू आहे आणि यावरती प्रिव्हियसली आपण मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचा अभ्यास केला आहे. या मेथडवरती आणखी काही प्रश्न आपल्याला सोडवून घ्यायचे आहेत या व्हिडिओ लेक्चरमध्ये. मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचा वापर करून आपण काय बरं करत असतो, तर आपण सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करत असतो. लिनियर इक्वेशन म्हणजे ज्याच्यामध्ये असणारे व्हेरिएबलची पॉवर असेल 1. एक्स वाय झेड हे व्हेरिएबल्स असतात, यांची पॉवर पाहिजे 1, त्याला आपण लिनियर इक्वेशन म्हणतो. आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त इक्वेशनचा जेव्हा आपण एकत्र विचार करतो तर त्याला आपण सिस्टीम म्हणतो. मग आपल्याला काय करायचं आहे की अशा नंबर ऑफ मेथड्स आहेत की त्या मेथडचा वापर करून आपण काय करत असतो की त्यांचं सोल्युशन फाइंड आउट करत असतो. सोल्युशन फाइंड आउट करणं, सिस्टीमला सॉल्व्ह करणं, याचा अर्थ असा की याच्यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबलचा आन्सर फाइंड आउट करणं. अशा डिफरंट टाइप्स ऑफ मेथड्स अवेलेबल आहेत. मागच्या चॅप्टरमध्ये आपण डिटर्मिनंट मेथडचा वापर केला, म्हणजे क्रॅमर्स रूलचा वापर केला. इथं आपण मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचा वापर करतोय. मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचा फॉर्म्युला जो आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितला राजांनो. बघा इकडे एकदा सगळ्यांनी. तर एक्स जो असतो कॅपिटल एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी, अशा पद्धतीने आपण एक्सप्रेशन लिहिलेलं आहे. या ठिकाणी असणारा जो एक्स आहे कॅपिटल एक्स, याचा अर्थ होतो व्हेरिएबलचा मॅट्रिक्स, म्हणजे एक्स वाय झेड हा जो व्हेरिएबल आहे तो मॅट्रिक्स असतो, तोच आपल्याला शोधायचा असतो. पण त्यासाठी आपल्याला काय बरं लागणार आहे, आपल्याला लागणार आहे ए इनवर्स. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ए इनवर्स फाइंड आउट करता येतो त्याच विद्यार्थ्यांना या मेथडने सोल्युशन काढता येतं, हे लक्षात घ्या. अतिशय महत्त्वाचा हा प्रॉब्लेम आहे. एक्झाममध्ये जेव्हा 70 मार्क्सचा पेपर तुम्ही सोडवणार एंड सेम एक्झाममध्ये, तर हा प्रश्न सगळ्यात शेवटी विचारला जातो, 6 नंबरच्या क्वेश्चन मध्ये विचारला जातो. आणि याला वेटेज 6 मार्काचं वेटेज आहे. 6 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. एवढं मार्क्स याला देण्याचं कारण असंच की तुम्ही काय करतात, ए इनवर्स इथं फाइंड आउट करतात. ए इनवर्स फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. म्हणजे इनवर्स तेव्हाच आपल्याला फाइंड आउट करता येईल जेव्हा तुम्हाला डिटर्मिनंट फाइंड आउट करता येईल, त्यासोबत ॲडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करता येईल. मग या 2 गोष्टी फाइंड आउट करायच्या, ते इथं सबस्टिट्यूट करायचं, त्यांचं प्रोडक्ट करायचा, असं खूप मोठी प्रोसेस ही असते. त्यामुळे याला मार्क्स जे आहेत ते जास्त आहेत. एकदा का तुम्ही प्रॉब्लेम समजून घेतले, 1-2 प्रॉब्लेमची तुम्ही तयारी केली तर 100% तुम्हाला याचे 6 मार्क्स जे आहेत ते मिळणार आहेत. बघा, डिटर्मिनंटच्या चॅप्टरमध्ये फक्त डिटर्मिनंट फाइंड आउट करायला मित्रांनो 4 मार्क किंवा 2 मार्क होते. तर इथं एकत्रितपणे या सगळ्या गोष्टींना 6 मार्काचं वेटेज आहे. काही नाही, बघा जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं, एकदा का स्टेप तुम्ही समजून घेतल्यात तर त्या स्टेप जर फॉलो केल्यात तर बरोबर तुम्ही सोल्युशन पर्यंत पोहोचतात. मात्र तुमचे कॅल्क्युलेशनची ॲक्युरेसी असणं गरजेचं आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना स्टेप्स माहिती असतात पण कॅल्क्युलेशन करताना चुका करतात, तर त्या करू नये. आणि कॅल्क्युलेटर पण आपल्याला अलाउड आहे, तो त्याचाही वापर केला तरी काही हरकत नाही. ठीक आहे. मग चला आता आपण काय करूयात, हा प्रश्न जो विचारला आपल्याला समर एक्झाम 2018 मध्ये प्रश्न विचारला होता 6 मार्कासाठी, या प्रश्नाला आपण सॉल्व्ह करूया बाय युझिंग मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. ओके, सॉल्व बाय युझिंग मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. तर सुरुवात कशी करायची लक्षात घ्या. सगळ्यात आधी गिवन सिस्टीम ऑफ इक्वेशन लिहून घ्यायचं. गिवन सिस्टीम ऑफ इक्वेशन. ठीक आहे, जी दिलेली आहे ती ॲज इट इज लिहून घ्या. मग बघा, ओके, जी सिस्टीम आपल्याला दिली ती सिस्टीम ॲज इट इज लिहून घ्या. त्यानंतर या सिस्टीमला कन्वर्ट करायचं आहे मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये. कोणत्या इक्वेशन मध्ये? मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये. मग बघा कशा पद्धतीने कन्वर्ट करतो आपण. सो देअरफॉर द मॅट्रिक्स इक्वेशन therefore the matrix equation of the above system is ax is equal to b. हे झालं मॅट्रिक्स इक्वेशन, बरोबर. वेअर कॅपिटल ए याला आपण काय म्हणतो, कोइफिशियंट मॅट्रिक्स. बोला, कोइफिशियंट मॅट्रिक्स 1 3 3 1 4 4 1 3 4 कैपिटल एक्स
कॅपिटल बी कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स 12 15 13. ओके, सगळ्या गोष्टी लिहून घेतल्यात. ए काय आहे, एक्स काय असतो, बी काय असतो, हे सगळं सविस्तर लिहून घ्या. आधी सिस्टीम दिलेली आहे, त्याचा वापर करून मॅट्रिक्स इक्वेशन लिहा. या मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये ए काय डिनोट करतो, एक्स काय डिनोट करतो आणि बी काय डिनोट करतो, हे सविस्तर सगळ्या गोष्टी इथं लिहून घ्या. ओके, आता मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचा वापर करून सोल्युशन कसं असतं बरं ते लिहू आपण. ते स्टेटमेंट लिहूया. बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड solution is given by, बघा लक्ष द्या, x is equal to a inverse into b. हे झालं सोल्युशन, याला म्हणतो इक्वेशन नंबर 1. अशा पद्धतीने सोल्युशन आपण लिहितो. एक्स काय डिनोट करतो, व्हेरिएबल मॅट्रिक्स जो आपल्याला शोधायचा आहे. बी काय डिनोट करतो, कॉन्स्टंट मॅट्रिक्स ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. आता फक्त आपलं टार्गेट काय आहे की ए इन्व्हर्स फाइंड आउट करायचा, ए इन्व्हर्स शोधायचा. मग ए इन्व्हर्स साठी आपल्याला काय बरं लागतं, डिटर्मिनंट लागतो आणि ॲडजॉइंट मॅट्रिक्स लागतो. मग डिटर्मिनंट फाइंड आउट करू, ॲडजॉइंट मॅट्रिक्स फाइंड आउट करू, त्याच्यानंतर ए इन्व्हर्स काढू. ते ए इन्व्हर्सची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करायची, याला मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करायचं. ओके, चला नेक्स्ट पेजवर जाऊया. Now find out A inverse of coefficient matrix A. कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए. ओके, आता राजांनो हा कोएफिशिएंट मॅट्रिक्स जो आहे याला मी इथून कॉपी करून घेतो कारण मला तो पुढच्या पेजवरती रेफरन्स साठी लागेल. हा कोएफिशिएंट मॅट्रिक्स ठीक आहे, याला इथंच राहू दे आपण. हा कोएफिशिएंट मॅट्रिक्स. आता नाव फाइंड आउट ए इन्व्हर्स ऑफ कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए. ए इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला पहिले काय लागेल, डिटर्मिनंट. मग चला आधी डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करून घेऊया. डिटर्मिनंट ऑफ ए बोलो 1 3 3 1 3 3 1 4 4 आणि 1 3 4. चला याचा डिटर्मिनंट पहिला 1 ॲज इट इज. ओके, डिटर्मिनंट कसा शोधायचा हे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार. आणि जर अडचण येत असेल तर आपले मागचे व्हिडिओ बघा, ठीक आहे, कारण त्याची तयारी करून घ्या चांगली. डिटर्मिनंट जर तुम्हाला जमत असेल, फास्ट कॅल्क्युलेट करता येत असेल तर हा प्रश्न खूप लवकर सुटेल. अदरवाईज मग तुम्ही इथंच अडकून राहणार. हा 1 ॲज इट इज. ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये ते डिलीट करा. 4 चौक 16 हा डायरेक्ट 16 लिहिला मी, मायनस 4 त्रिक 12 हा डायरेक्ट 12 लिहिला मी. आता परत तिथे त्या गोष्टी ज्या आहेत डिटर्मिनंट काढा आणि ते लिहा, त्यात वेळ घालायचा नाही, डायरेक्ट आन्सर लिहायचं. हा 3 जेव्हा घेणार तेव्हा मी निगेटिव्ह साईन घेतो आपण. तो ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये त्याला डिलीट करा. 4 × 1 म्हणजे 4 मायनस 4 × 1 म्हणजे 4. शेवटचा एलिमेंट 3 तो ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये ते डिलीट करा. 1 × 3 म्हणजे 3 मायनस 4 × 1 म्हणजे 4 असा. आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. मग याचा आन्सर किती येतं ते बघू आपण. 16 आणि मधून 12 गेले म्हणजे 4. 4ला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर 4च येणार. 4तनं 4 गेले 0. 0ला मल्टिप्लाय करा, आन्सर 0च येणार. 4 आणि हा 3 इथं -1 असेल आणि 3 ने मल्टिप्लाय करतोय, सो हा -3 असेल. सो याचं उत्तर येणार आहे 1. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 1 म्हणजेच नॉट इक्वल टू 0. बरोबर का नाही, नॉट इक्वल टू 0. सो याचा अर्थ काय की देअरफॉर ए इन्व्हर्स is exist and it is given as A inverse is equal to 1 upon determinant of A into adjoint of A. अशा पद्धतीने आपण A इन्व्हर्स कॅल्क्युलेट करत असतो. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 2. ओके, मग आता डिटर्मिनंट आपला कॅल्क्युलेट करून झाला. आता आपण कॅल्क्युलेट करूया ॲडजॉइंट. आणि ॲडजॉइंट काय असतो राजांनो, ॲडजॉइंट इज द ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. म्हणजे आधी आपल्याला कोफॅक्टर फाइंड आउट करावे लागतील. इथं सुरू करू आपण आता. नाव फॉर ॲडजॉइंट matrix, first find out
फाइंड आउट फॅक्टर्स ऑफ ऑल एलिमेंट्स. सगळ्या एलिमेंटचे आपल्याला काय फाइंड आउट करावं लागतील? कोफॅक्टर्स. नेक्स्ट लाईनवर देअरफॉर कोफॅक्टर ऑफ एलिमेंट इज इक्वल टू, बोला, -1. आता बघा कोफॅक्टर ऑफ एलिमेंट, सपोज एलिमेंट, आता कसा डिनोट करतो आपण? कोफॅक्टर ऑफ एलिमेंट इज इक्वल टू Cij and it is given by like this -1 I plus j into Mij. अशा पद्धतीने कोफॅक्टर आपण कॅल्क्युलेट करत असतो. ओके, चला याचा वापर करणार आहोत आपण आणि याच्यासाठी आपण अप्लाय करणार आहोत कोफॅक्टर. हा मॅट्रिक्स जो आहे राजांनो, त्याला थोडंसं असं वरती ठेवून घेतो मी या मॅट्रिक्ससाठी आणि नंतर याला डिलीट करूया आपण. आता सगळ्यात आधी सुरुवात करतो मी कोफॅक्टर पहिल्या एलिमेंटचा कॅल्क्युलेट करतो, जो की A11 पोझिशनला आहे. इथून सुरुवात करतो मी, हा लक्षात घ्या. स्टार करू कोफॅक्टर ऑफ, डायरेक्टली लिहितो मी 1. ओके, कोफॅक्टर ऑफ 1 विच इज इक्वल टू, बोला कसं लिहिणार? -1 आणि त्याची पोझिशन काय आहे? पहिला कॉलम पहिला रो आणि त्याला लागून काय असतो? त्याचा मायनर M11. मग आता बघा रे, -1 चा पॉवर 2, -1 चा पॉवर 2 म्हणजे डायरेक्टली +1. आता काही गोष्टी ज्या आहेत त्या शॉर्टकट मारा. ठीक आहे, नंतर आता M11 कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर 4 चौक 16 -4 त्रिक 12, याचं उत्तर काय येणार? +4. ठीक आहे, काही कॅल्क्युलेशन आता थोडे फास्ट करायचे आहेत आपल्याला. नंतर कोफॅक्टर ऑफ 3, या 3चा कोफॅक्टर, त्याची पोझिशन सांगा मला पहिल्या रो मध्ये आणि दुसऱ्या कॉलम मध्ये. आणि हा पहिला रो आणि दुसऱ्या कॉलमचा आपल्याला काय काढावं लागेल? मायनर. मग आता बघा पहिला रो आणि दुसरा कॉलम म्हणजे काय येणार? याचा आन्सर -1 चा पॉवर 3 ऑड नंबर म्हणजे मायनस. आता M12 तो ज्या कॉलम मध्ये ज्या रो मध्ये त्याला डिलीट करा आणि राहिलेल्या गोष्टींचा मायनर घ्या. 4 म्हणजे याचा आन्सर येणार डायरेक्टली 0. पुढे कोफॅक्टर ऑफ 3. आता हा 3 कोणता आहे? पहिला रो, फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम मधला, म्हणजे -1. बघा इकडे लक्ष द्या, -1 चा पॉवर 4 म्हणजे काय? इवन नंबर एक ऑड नंबर, इवन नंबर म्हणजे याचा आन्सर काय येणार राजांना? +1. आणि M13 सो आन्सर काय ना 3 -4 म्हणजे याचं उत्तर येणार -1. लक्षात घ्या, -1. नंतर दुसऱ्या रो मध्ये चला. आता कोफॅक्टर ऑफ 1, याचा कोफॅक्टर -1 दुसऱ्या रो मध्ये आणि पहिल्या कॉलम मध्ये, पहिल्या कॉलम मध्ये. ओके, आता -1 चा पॉवर 3 म्हणजे याचं उत्तर काय येणार? -1. आणि दुसऱ्या रो मध्ये आणि पहिल्या कॉलम मध्ये आता राहिलेल्या गोष्टी, दुसरी रो पहिला कॉलम जर डिलीट केला, दुसरी रो फर्स्ट कॉलम डिलीट केला तर 4 त्रिक 12 -3 त्रिक 9 म्हणजे याचं उत्तर येणार -3. बरोबर, 12 - 9 म्हणजे 3 आणि बाहेर मल्टिप्लिकेशनला -1 आहे, -3. पुढे कोफॅक्टर ऑफ 4 ची पोझिशन सांगा मला. दुसरी रो आणि दुसरा कॉलम, बरोबर. मग इथं मायनर पण काय येणार? दुसरा रो आणि दुसरा कॉलम. मग -1 चा पॉवर 4 म्हणजे काय? +1. आता दुसरा रो आणि दुसरा कॉलम जर डिलीट केला, दुसरा रो आणि दुसरा कॉलम डिलीट केला तर 4 1 4 आणि 3 1 3 म्हणजे 4 - 3 म्हणजे याचं उत्तर काय येणार? +1. पुढे कोफॅक्टर ऑफ 4 शेवटचा एलिमेंट, त्याची पोझिशन सांगा. दुसऱ्या रो मध्ये आहे तो आणि तिसऱ्या कॉलम मध्ये आहे, दुसऱ्या रो मध्ये आणि तिसऱ्या कॉलम मध्ये. आता दुसऱ्या रो आणि तिसरा कॉलम म्हणजे पॉवर की झाली 5, -1 चा 5 म्हणजे काय? -1 आन्सर येणार, ऑड पॉवर आहे. आणि दुसरा रो आणि तिसरा कॉलम डिलीट केल्यानंतर, दुसरी रो आणि तिसरा कॉलम डिलीट केल्यानंतर 3 - 3 याचं उत्तर येणार 0. झाले का? 6 फॅक्टर झाले, 6 को फॅक्टर झाले. आता राहिले 3 तिसऱ्या रो मध्ये. आता को फॅक्टर ऑफ तिसऱ्या रोचा पहिला एलिमेंट 1. ओके, मग काय लिहिणार? -1 त्याची पोझिशन सांगा. तिसरी रो पहिला कॉलम, मग आता तिसरी रो पहिला कॉलम म्हणजे पॉवर झाली 4 पॉवर म्हणजे काय? आन्सर येणार +1. आता मायनर काढूया.
कॉलम रो डिलीट करा. 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 मायनस 4 त्रिक 12, हे आन्सर येणार 0. चला पुढे. को फॅक्टर ऑफ 3 ची पोझिशन सांगा. तिसऱ्या रो मध्ये आणि दुसऱ्या कॉलम मध्ये, तिसऱ्या रो मध्ये आणि दुसऱ्या कॉलम मध्ये. मग पॉवर काय येणार? 5 येणार. पॉवर म्हणजे ऑड नंबर, ज्याचं उत्तर येणार -1. मग आता तिसरी रो आणि दुसरा कॉलम, तिसरी रो आणि दुसरा कॉलम, 4 1 4 3 1 3, 4 - 3 म्हणजे याचं उत्तर आलं पाहिजे 1. पण 1 आन्सर याचं येणार बाहेर, निगेटिव्ह साईन आहे, तर आपण -1 घेऊया. ओके. कॅल्क्युलेशन हे खूप काळजीपूर्वक करायचे. एकही कॅल्क्युलेशन तुमचं चुकलं का पुढे येणाऱ्या सगळ्या गोष्टी चुकणार आहेत. त्यामुळे खूप डोकं शांत ठेवून कॅल्क्युलेशन करावे लागतात. आता शेवटचा एलिमेंट घेऊया. को फॅक्टर ऑफ लास्ट एलिमेंट, तो काय आहे? 4. मग बोला कसं येणार? -1 चा पॉवर, त्याची पोझिशन काय? तिसरा रो तिसरा कॉलम, तिसरा रो तिसरा कॉलम, म्हणजे पॉवर झाली 6, इवन नंबर. मग याचं उत्तर काय येणार? +1. आता M33 हा डिलीट झाला. 4 1 4 3 1 3, 4 -3, 4 -3. ठीक आहे. मग याचं उत्तर काय येणार मित्रांनो? +1. हे झाले टोटल 9 को फॅक्टर आपण फाइंड आउट केले. बरोबर. मग को फॅक्टर फाइंड आउट केले तर आता या मॅट्रिक्सचं इथं काही काम नाही, या मॅट्रिक्सचं आता इथं काही काम राहिलेलं नाही. याला मी इथून डिलीट करून टाकतो. ओके, याला डिलीट करून टाकतो. हे कॅल्क्युलेशन जे आहे थोडंसं याला स्मॉल करतो इथून. येस. आणि या सगळ्या को फॅक्टरला थोडंसं वरती सरकून घेतो, कारण मला आता को फॅक्टर मॅट्रिक्स लिहायचा आहे. थोडंसं वरती घेऊन टाकू आपण. ओके. इथपर्यंतचा पाठ तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. आता काय करूया? याच्या खाली को फॅक्टर मॅट्रिक्स. देअरफॉर को फॅक्टर मॅट्रिक्स इज C इज इक्वल टू को फॅक्टर मॅट्रिक्स. बघा आता कसं लिहिणार हा को फॅक्टर मॅट्रिक्स? बोला. सुरुवात करूया आपण. पहिला एलिमेंटचा किती? 4. रो वाईज 4, नंतर 0, नंतर -1, 4 0 -1, -3 1 0, -3 1 0. तिसरा काय? 0 -1 1, 0 -1 1. हा झाला को फॅक्टर. पण आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं? ऍडजॉइंट. सो देअरफॉर adjoint of A is equal to को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. तो डायरेक्टली तुम्ही आता को फॅक्टर मॅट्रिक्स तुमच्या डोळ्यासमोर आहे, त्याचा ट्रान्सपोज पहिल्या रोला पहिल्या कॉलम मध्ये कन्वर्ट करा, दुसऱ्या रोला दुसऱ्या कॉलम मध्ये कन्वर्ट करा, आणि तिसऱ्या रोला तिसऱ्या कॉलम मध्ये कन्वर्ट करा. हा झाला आपला ऍडजॉइंट. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 3. बरोबर. हा झाला ऍडजॉइंट. मग आपल्याकडे बघा ना, ऍडजॉइंट आला, त्यानंतर डिटर्मिनंट पण आला, तर आपण ए इनवर्स कॅल्क्युलेट करू शकतो. बरोबर. मग आता हा ऍडजॉइंट मी पुढच्या पेजवर घेऊन घेतो. ओके. याला इथून आपण कॉपी करूया आणि नेक्स्ट पेजवरती मी त्याला इथं पेस्ट करतो. थोडंसं मूव्ह करून घेऊ. इथं 2 मिनिटे इथं ठेवा आपण त्याला. ठीक आहे. ओके. चला. नाव फ्रॉम इक्वेशन 2. बघा इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2, A इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट इंटू एडजॉइंट ऑफ A. A इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट इंटू एडजॉइंट ऑफ A. मग डिटर्मिनंट किती आला राजांना? आपला डिटर्मिनंट आलाय आपला 1. डिटर्मिनंट आलाय आपला 1. मग याला कसं लिहिणार? 1 अपॉन 1. एडजॉइंट तुमच्या समोरच आहे. 4 -3 0, नंतर 0 1 -1 -1 0 1. ओके. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर देअरफॉर A इनवर्स येणार. फायनली A इनवर्स आपला येणार adjoint itself, कारण 1 upon 1 आहे ना. हा आला आपला A इनवर्स. ओके. A इनवर्स. आता याचं काही काम नाही. मग चला A इनवर्स झालं. A इनवर्स आपल्याला भेटला. मग आता हे जे पहिलं इक्वेशन, आता याचा वापर करणार मी. A इनवर्स भेटलाय. आता मला लागेल फक्त B. या B ला मी इथून उचलून घेतो.
हा जो बी आहे हा बी. आता यूज करूया आपण इक्वेशन नंबर 1. हे झालं ए इनवर्स. याचं काम झालं. ए इनवर्स आपल्याला इथे भेटला फ्रॉम इक्वेशन नंबर 1. x इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. मग बोला मित्रांनो, x काय असतो? x y z. ए इनवर्स काय आहे तुमच्या समोर? 4 -3 0. नंतर 0 1 -1 -1 0 1. ओके. आणि बी काय आहे तो सुद्धा मी इथं बोर्डवरती कॉपी करून घेतलाय. तो आहे 12 15 आणि 13. ओके. आता याचं काही काम नाही, याचं काम नाही. चला, फक्त आता आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं, म्हणजे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचंय. हे मल्टिप्लिकेशन करायचंय. सो देअरफॉर बघा, लक्ष द्या, x y z इज इक्वल टू, बोला मग हे मल्टिप्लिकेशन सोपं मल्टिप्लिकेशन आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 4 ने मल्टिप्लाय करा 12 सोबत. 12 1 12 12 2 24 24 36 48 12 चौक 48 आला 48. मग 15चं मल्टिप्लिकेशन 3 सोबत. 15 3 45 मायनस ऑफ 45. 0चं मल्टिप्लिकेशन 13 सोबत 0. आता दुसरी रो आणि हा कॉलम 0 × 12 0 1 × 15 आणि -1 × 13 मायनस ऑफ 13. पुढे थर्ड रो फर्स्ट कॉलम -1 12 मायनस ऑफ 12 0 × 15 0 1 × 13 13. चला, याला व्यवस्थित सॉल्व करा. याचा आन्सर किती येतं बघा. 48 मधून 45 गेले, आन्सर आला 3. 15 मधून 13 गेले, आन्सर आलं 2. आणि -12 आणि हा 13 म्हणजे आन्सर आलं 1. सो यावरनं लक्षात काय येते? x च्या करस्पॉन्डिंग आहे 3, y च्या करस्पॉन्डिंग 2, z च्या करस्पॉन्डिंग 1. सो देअरफॉर सोल्युशन ऑफ गिवन सिस्टीम इज x इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू 2 आणि z इज इक्वल टू 1. हे आलं सोल्युशन. ओके. सो असं हे पूर्ण जर तुम्ही लिहिलं ना तर टोटल तुम्हाला याचे 6 मार्क्स मिळणार आहेत. ह्या क्वेश्चनचे 6 मार्क्स मिळतील. सुरुवातीला ही सिस्टम ॲज इट इज लिहायची, मॅट्रिक्स इक्वेशन लिहा, सगळ्या गोष्टी दाखवा, मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडने ए इन्व्हर्स कसा कॅल्क्युलेट करतात ते दाखवा. त्याच्यानंतर बघा हे पूर्ण ए इन्व्हर्स फाइंड आउट करा. त्यासाठी डिटर्मिनंट लागेल, त्यासाठी को फॅक्टर ॲडजॉईंट, हे सगळं झालं इथपर्यंत. आणि हे सोल्युशन. आता तुम्हाला एक सांगतो बघा, सोल्युशन आल्यानंतर या सोल्युशनचा अर्थ काय होतो ते लक्षात घ्या. ही सिस्टीम आपल्या समोर आहे मित्रांनो. ही जी सिस्टीम आहे ही तुमच्या समोर आहे. या सिस्टीमला मी इथून थोडंसं कॉपी करून घेतो बघा. मी इथून कॉपी करतो आणि इथे याला मी पेस्ट करतो. ओके, तिथेच पेस्ट होते ना. इथं मी त्याला पेस्ट करतो बघा. ही जी सिस्टीम आहे तिला मी इथं पेस्ट करतो. आपला सोल्युशन काय आलंय लक्षात घ्या. हे सोल्युशन आलंय आपलं. हे सोल्युशन आपल्याला याला कॉपी करूया, नेक्स्ट पेजवरती पेस्ट करूया. आता बघा मित्रांनो, x इक्वल टू 3, y इक्वल टू 2 आणि z इक्वल टू 1. याचा अर्थ काय झाला? या सिस्टीमचं हे सोल्युशन, याचा अर्थ काय की जर तुम्ही या व्हॅल्यू ज्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं ना तर हे तिघच्या तिघ इक्वेशन सॅटिस्फाईड होतील. तिघ इक्वेशन सॅटिस्फाईड होतील. लक्ष द्या, सोल्युशन आहे ना त्याचं ते. म्हणजे पहिलं इक्वेशन घेतो आता मी. x ची व्हॅल्यू काय? x ची व्हॅल्यू आहे 3 प्लस दुसरा काय 3 टाइम y ची व्हॅल्यू काय 2 प्लस 3 टाइम z, याची व्हॅल्यू काय? आणि बघा याचं उत्तर किती येते. इकडे काय असलं पाहिजे 12. याचं उत्तर बघा काय येतं 3 + 6 + 9. याचं उत्तर 12 आलं पाहिजे. बघा चेक करा, 9 आणि 9 किती झाले? 3 आणि हा 2 ना. x इक्वल टू 3, y इक्वल टू 2. एक मिनिट हा, x इक्वल टू 3 आहे का? येस. x इक्वल टू 3, y इक्वल टू 2, z इक्वल टू 1. आता जर तुम्ही हे सगळे इथं सबस्टिट्यूट केले, x इक्वल टू 3 ॲज इट इज, हा 3 प्लस 3 दुने 6 आणि हा काय ना 3. z ची व्हॅल्यू 1 आहे. सो 3 इज इक्वल टू 12. चेक करा, 3 आणि 6 9 आणि 3 12. बघा 12 इज इक्वल टू 12. पहिलं इक्वेशन सॅटिस्फाईड होतं. ठीक आहे. तसंच जर तुम्ही दुसऱ्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केलं तर बघा आन्सर किती येते. x ची व्हॅल्यू आहे 3 प्लस 4 टाइम y ची व्हॅल्यू आहे 2 आणि z ची व्हॅल्यू बघा काय 1. 4 टाइम 1. चेक करायचा आन्सर किती येते बघा. हा 3 प्लस 8 आणि प्लस 4. 8 आणि 4 12 आणि 3 15. बघा 15 उत्तर येते काय? येते. दुसरं इक्वेशन पण सॅटिस्फाईड होते. तिसऱ्या इक्वेशनचा विचार करू. x ची व्हॅल्यू 3
वायची व्हॅल्यू 2 आणि झेडची व्हॅल्यू 1. सबस्टिट्यूट करून बघा या सगळ्या गोष्टी. 3 + 6 + 4, 6 आणि 4 झाले 10 आणि हा 3 त्यात ॲड केला तर उत्तर येते 13. बघा 13. मग ज्यावेळेस आपण सोल्युशन फाइंड आउट करतो त्याचा अर्थ काय असतो मित्रांनो, की ते तिघच्या तिघ इक्वेशन त्याने काय केले पाहिजे, सॅटिस्फाईड केले पाहिजे, जे इथं होत आहे. म्हणजे तिघ इक्वेशन सॅटिस्फाईड होत आहे म्हणजे याचा अर्थ काय, की गिवन जे आपण इक्वेशन्स आहेत त्याचं हे सोल्युशन आहे. ठीक आहे, हे झालं. सो इथपर्यंत पाठ झाला. आता याच्यानंतर आपण सॉल्व्ह करूया सेकंड एक्झाम्पल. याच्यानंतर चला हे पुढचं एक्झाम्पल लिहून घ्या. विंटर एक्झाम 2018 ला विचारलाय 6 मार्कासाठी. सॉल्व बाय युजिंग मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. स्टेप्स तुम्हाला माहिती आहे. आधी गिवन सिस्टीम लिहा, नंतर त्याचं मॅट्रिक्स इक्वेशन आणि मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये ए काय असतो, एक्स काय असतं, बी काय असतं, तिथपर्यंतचा पार्ट सेम लिहा. चला given system of equation is लिहून घ्या ॲज इट इज खाली. सिस्टीम झाली. याच्या जस्ट खाली काय लिहायचं आहे, मॅट्रिक्सचं इक्वेशन. इज ax = b. हे झालं मॅट्रिक्स इक्वेशन. ओके, याच्यामध्ये वेअर हे काय असतो, कोएफिशिएंट मॅट्रिक्स. लिहून घ्या मग तो कोएफिशिएंट मॅट्रिक्स. 1 3 2, दुसऱ्या रो मध्ये 3 - 2 5, 2 - 3 6. चेक करून घ्या एकदा, बरोबर आहे का. 1 3 2, 3 - 2 5, 2 - 3 6. ओके, हे झालं. एक्स y z. बी कॉन्स्टंट मॅट्रिक्स 6 5 7 झालं. इथपर्यंत ओके. आता बाय युजिंग मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड सोल्युशनचं एक्सप्रेशन लिहूया. नाव देअरफॉर बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड solution is x is equal to a inverse into b. हे आहे एक्सप्रेशन सोल्युशनचं. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 1. ओके, मग आता नेहमीप्रमाणे आपल्याला ए इन्व्हर्स फाइंड आउट करावा लागेल. मग त्याला आपण नेक्स्ट स्लाइडवरती फाइंड आउट करूया. त्यासाठी हा कोएफिशिएंट मॅट्रिक्स मी कॉपी करून घेतो तिकडे. ठीक आहे, कोएफिशिएंट मॅट्रिक्स. Now find out inverse of coefficient matrix. ओके, कोएफिशिएंट मॅट्रिक्स. आता कोएफिशिएंट मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचा असेल तर सगळ्यात आधी डिटर्मिनंट लागेल. बोला 1 3 2. डिटर्मिनंट डायरेक्ट लिहितो मी. 1 × -12 -15 सो हा झाला +15. पुढे -3 रो कॉलम डिलीट. साइन 3 18 -5 × 10
शेवटचा एलिमेंट 2. त्याला थोडंसं वरती सरकून घेऊ. रो कॉलम डिलीट. -9 -4 सो इट बिकम +4. ठीक आहे. चला सॉल्व करायचा. आन्सर काय येतं बघा. 15 मधून 12 गेले, हे झाले 3 -3 टाइम, हा झाला 8 +2 टाइम -5. 3 -8 3 24 -10 3 -34 आणि म्हणजे याचा आन्सर येणार -31. चेक करून घ्या एकदा इथंच. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट. 6 दुने 12 -12 -5 3 15 -15 हा +15 -3 घ्या. रो कॉलम डिलीट. 6 3 18 5 दुने 10 म्हणजे तो 8 येणार. +2 तो रो आणि कॉलम डिलीट. -9 आणि -मायनस म्हणजे +4. ओके. नंतर 15 मधनं 12 गेले 3, 18 10 गेले 8, बाहेर -3 हा 2 ॲज इट इज. -9 मधून 4 गेले -5. आता बघा हा 3 ॲज इट इज. 8 3 24 5 दुने 10. आता यांचं आन्सर येणार -34 आणि त्यातनं 3 मायनस करायचे -31 म्हणजे नॉट इक्वल टू 0. हा आला डिटर्मिनंट. याचा अर्थ काय की देअरफॉर इनवर्स is exist and it is given by A inverse is equal to 1 upon determinant of A into adjoint of A. हा फॉर्म्युला असणार इनवर्सचा. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 2. मग आता आपल्याला ॲडजॉइंट फाइंड आउट करायचं. आता आपल्याला काय करायचं आहे ॲडजॉइंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला लागतील कोफॅक्टर. म्हणजे जवळजवळ 9 कोफॅक्टर आता आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके. चला कोफॅक्टर इथून सुरुवात करूया आपण. कोफॅक्टर नाव कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट. ते कसे फाइंड आउट करतात. Cij इज इक्वल टू -1 I + j इंटू Mij. चला सुरुवात करूया पहिल्यापासून. 9 एलिमेंट आहेत ना, तर पहिला घेतो मी इथं स्टार. कोफॅक्टर ऑफ पहिला एलिमेंट 1 -1 त्याची पोझिशन सांगा. पहिला रो पहिला कॉलम म्हणजे हा आन्सर येणार पॉझिटिव्ह. M11 मग याचा आन्सर काय येणार +1 कसं -1चा पॉवर 2 +1. आता Mij M11 हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर 6 दुने 12 -12 -5 3 15 पण तो मायनस येणार. माझं उत्तर बघा 15 मधून 12 गेले 3, बाहेर प्लस आहे सो याचं उत्तर येणार +3. ओके. पुढे कोफॅक्टर हा दुसरा एलिमेंट 3 त्याची पोझिशन -1. तो 3 जो आहे फर्स्ट रो मध्ये आणि सेकंड कॉलम मध्ये. फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे -1 येणार. -1चा पॉवर 3 म्हणजे काय -1. आता बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम 6 3 18 -5 दुने 10. 18 मधून 10 गेले 8 पण बाहेर निगेटिव्ह साइन आहे -8. कोफॅक्टर ऑफ शेवटचा एलिमेंट 2 -1चा पॉवर 2 ची पोझिशन फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे काय येणार हा +1. -1चा पॉवर 4 +1. आता फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट केलं तर 3 × -3 -9 -2 × -2 सो -4 इट बिकम +4. मग आता बघा -9 मधून 4 गेले -5. 3 झाले. आता आपण जाणार सेकंड रो मध्ये. कोफॅक्टर ऑफ 3 आता 3चा कोफॅक्टर -1 त्याची पोझिशन बघा. पहिला रो आणि दुसरी रो आणि पहिला कॉलम. ठीक आहे. दुसरी रो आणि फर्स्ट कॉलम. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम.
सेकंड रो फर्स्ट कॉलम. याचं उत्तर काय येणार -1, कारण -1चा पॉवर 3 म्हणजे -1. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम डिलीट केलं तर 6 त्रिक 18 मायनस 9 त्रिक 18 -3 आणि 2 -6, सो इट बिकम +6. 18 आणि 6 झाले 24, बाहेर निगेटिव्ह साइन आहे -24. पुढे सेकंड कोफॅक्टर ऑफ -2 इज इक्वल टू -1. बोला -2 ची पोझिशन काय, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. सो हा येणार +1, पॉवर 4 आहे ना +1. आता सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट झाल्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट 6 1 6 मायनस 2 2 4 म्हणजे इथं 4, उत्तर येणार 2. पुढे कोफॅक्टर ऑफ 5. बोला 5 ची पोझिशन -1, सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, याचं उत्तर येणार निगेटिव्ह. 2 + 3 5. आता मायनर सेकंड रो थर्ड कॉलम -3 3 दुने 6, पण तो मायनस असेल. ठीक आहे, मग आता याचा आन्सर काय येणार -9 ना, बाहेर आणखी मायनस नसल्यामुळे इट इज +9 झाले. हे 6 झालेत. आता शेवटची रो कोफॅक्टर ऑफ 2 ची पोझिशन 2 जो आहे हा 2 तो कुठे प्रेझेंट आहे, थर्ड रो मध्ये आणि फर्स्ट कॉलम मध्ये, बरोबर. आणि मायनर सुद्धा सेम घ्यावा लागेल, थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम. मग याचा आन्सर काय येणार +1, कारण -1चा पॉवर 4 म्हणजे काय +1. आता फर्स्ट कॉलम थर्ड रो डिलीट केलं तर 5 त्रिक 15 -4, सो इट बिकम +4 म्हणजे 19 येणार आहे. पुढे कोफॅक्टर ऑफ -3 -1चा पॉवर, त्याची पोझिशन बघा, थर्ड रो मध्ये आहे आणि सेकंड कॉलम मध्ये आहे, थर्ड रो मध्ये आहे आणि सेकंड कॉलम मध्ये, म्हणजे याचा आन्सर येणार -1. आता थर्ड रो आणि सेकंड कॉलम डिलीट केलं, थर्ड रो आणि सेकंड कॉलम डिलीट केलं, 5 1 5 आणि 3 2 6 -6. याचं उत्तर निगेटिव्ह, पण बाहेर निगेटिव्ह साइन असल्यामुळे हा आला पॉझिटिव्ह. ओके, आता राहिला फक्त शेवटचा एलिमेंट कोफॅक्टर ऑफ लास्ट एलिमेंट बघा 6, त्याची पोझिशन -1 3 + 3 M33, याचा आन्सर येणार +1, पॉवर इव्हन नंबर आहे ना, 3 + 3 म्हणजे 6. आता रो कॉलम डिलीट -2 × 1 -2 -3 त्रिक 9, बरोबर, -2 आणि -9. सो आता बघा -2 -9 म्हणजे -11, बाहेर प्लस साइन असल्यामुळे हा येणार -11 ॲज इट इज. क्लिअर झालं. आता हे सगळे कोफॅक्टर काढून झालेत. वरच्या कोएफिशियंट मॅट्रिक्सचं आपल्याला आता काही काम नाही, याला डिलीट करून टाकू आपण इथून आता. आणि हे सगळे जे कोफॅक्टर आपण फाइंड आउट केले त्यांना व्यवस्थित लिहून घेऊया वरती थोडंसं. ओके, हे सगळे कोफॅक्टर. आता कोफॅक्टर झाला का त्याच्या जस्ट खाली काय येणार आता कोफॅक्टर मॅट्रिक्स. सो देअरफॉर वेगळा पेन लिहिली तुम्ही. सो देअरफॉर कोफॅक्टर मॅट्रिक्स इज इक्वल टू C इज इक्वल टू, बोला कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहा सगळे एलिमेंट. 3 -8 5 रो वाईज, 3 -8 -5 -24 to 9 -24 to 9 19 1 -11 19 1 -11. एकदा चेक करून घ्या बघा. 3 -8 -5 3 -8 -5 -24 2 आणि 9 19 1 -11. हे झालं मित्रांनो कोफॅक्टर मॅट्रिक्स. सो देअरफॉर adjoint of A is equal to transpose of the cofactor matrix. मैं बोला याचा डायरेक्ट ट्रान्सपोज सांगा मला. फर्स्ट रो बिकम फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम आणि थर्ड रो 19 1 -11 थर्ड कॉलम. हा झाला आपला ऍडजॉइंट. ठीक आहे, मग आता आपल्याकडे ऍडजॉइंट आलेला आहे. त्याला इथून सिलेक्ट करून घेऊन नेक्स्ट पेजवर लागेल आपल्याला ऍडजॉइंट. कॉपी पेस्ट.
ओके, या ॲडजॉईनला इथं ठेवूया. आता बघा ॲडजॉईन आला आपल्याला. आता पहिल्यांदा काय फाइंड आउट करावं लागेल? ए इनवर्स. बघा इक्वेशन नंबर 2 ॲडजॉईंट आहे आणि डिटर्मिनंट पण आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आपली -31. मग आता इक्वेशन नंबर 2 चा वापर करूया आपण. सो फ्रॉम इक्वेशन 2 A inverse equation 2 A inverse is equal to 1 upon determinant into adjoint A. बोला 1 upon determinant. डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे? -31. ॲडजॉईंट लिहून घेऊया. 3 -24 19 -8 2 1 -5 9 -11. हा झाला आपला ए इनवर्स. याला इथंच राहू दे. पुढे डिव्हिजन अजून करू नका. शेवटी डिव्हिजन करू आपण. जेव्हा असं फॅक्टर येतो ना काहीतरी डिव्हिजन राहू द्यायचं. आता ए इनवर्स झाला. मग आता इक्वेशन नंबर 1 वरनं सोल्युशनचं एक्सप्रेशन लिहून घेऊ आपण. सो सोल्युशनचं एक्सप्रेशन बघा. x = A इनवर्स B = 1 आणि बी मॅट्रिक्स काय 6 5 7. सो फ्रॉम इक्वेशन 1 नाउ फ्रॉम इक्वेशन 1 बोलो x is equal to A inverse into B. मग A inverse तुमच्या समोर आहे -1 upon 31 inverse 3 -24 19 -8 2 1 -5 9 -11. हा झाला A inverse. आता B लागेल आपल्याला. B आणि B ची व्हॅल्यू काय आहे? 657. चला यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. ओके बोला. -1/31. इथं तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता. 3 × 6 18 -24 × 5 120 120 19 × 7 प्लस 133. ओके 133. आता पुढे 8 × 48 -48 5 2 10 +7 पुढे आता 19 × 7 133. ओके थर्ड रो आणि हा कॉलम 5 6 6 35 9 5 45 आणि -77. ठीक आहे. चला विच इज इक्वल टू -1/31 ॲज इट इज. चला याचे आपण अल्जेब्रिक सम करूया. 133 वजा 120 प्लस 18 133 120 18. याचं उत्तर येतं मित्रांनो 31. पुढे -48 प्लस 17 याचं उत्तर येतं -31. पुढे -77 -30 प्लस 45 याचं उत्तर येतं -62. ओके. आणि आता जर आपण -1/31 ने मध्ये मल्टिप्लाय केला तर हे असं दिसेल -31 डिवायडेड बाय 31 नंतर -31 डिवायडेड बाय -31 आणि तिसरा -62 डिवायडेड बाय -31. ओके या अशा पद्धतीने याला सॉल्व करा. बघा याला निगेटिव्ह साईन येणार आहे. याचं उत्तर येणार -1. याला निगेटिव्ह साईन जर केली निगेटिव्ह प्लस निगेटिव्ह साईन याला गेले अगेन प्लस हा आहे ना 2. ओके सो यावरून बघा. आणि हा x काय असतो आपला x y z. ठीक आहे. सो देअरफॉर आता याचं काही काम इथं राहिलेलं नाहीये. सो देअरफॉर the solution is x is equal to -1 y is equal to 1 and z is equal to 2. ओके या अशा पद्धतीने सोल्युशन झालं बाय युजिंग मॅट्रिक्स इन्व्हर्जन
मेथड बाय युजिंग मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. ठीक आहे, लिहून घ्या.